श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. आज स्वामी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुम्ही जो नंबर निवडला आहे 6 किंवा 9 या नंबराच्या पाठीमागे तुमच्यासाठी काय स्वामी संदेश आहे, आज आपण ते पाहणार आहोत. तुमच्या दिशाहीन आयुष्याला काय वळण स्वामी माऊली देणार आहेत, आपण बघूया. जर तुमच्या समोर हा व्हिडिओ आला असेल तर संपूर्ण व्हिडिओ स्वामी संदेश तुम्ही ऐकावा. स्वामींनी अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ते तुम्ही जाणून घ्यायला हवं. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानावर विजय मिळवण्यासाठी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत तुम्ही ऐकावा, असं स्वामींची इच्छा आहे. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात, तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते, तुमच्या मनासारखे होत नाही, तुम्हाला तुमचे जवळचे सगळे विरोध करतात, तेव्हा तुम्ही हार मानू नका. कारण हीच वेळ तुमची परीक्षेची असते. कारण ही परीक्षा ही तुम्हाला तुमचे धैर्यवान बनवण्यासाठी आलेली असते. हे संकटे तुम्ही किती शक्तिशाली आहात यासाठी आलेले असतात. त्यानंतर तुम्ही जो नंबर निवडला आहे त्या पाठी तुम्हाला काय संदेश दिला आहे स्वामींनी, ते आज आपण जाणून घेणार आहोत. जो तुम्ही 6 नंबर निवडला आहे ते तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. तुमच्या मार्गावर येणारी संकटे अडचणी हे तुम्हाला अजून धैर्यवान आणि शक्तिशाली बनवत आहे. तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या वाटेवर घेऊन जात आहे. म्हणून अशा संकटांना घाबरून मागे पळू नका, त्यांचा सामना करा. परिस्थितीशी समोर हतबल होऊ नका. असे झाले तर तुमचे शत्रू आनंदी होतील. तुमचे विरोधक विचार करत आहेत की तुम्ही याच अडचणीमध्ये आहात, या संकटामुळे तुमचा शेवट होणार आहे, या विचारात ते आनंदी आहेत. पण तुम्ही ही हार न मानता स्वामींवर विश्वास ठेवून या संकटावर मात करा. तुम्हाला या संकटावर विजय मिळवायचा आहे आणि या संकटावर तुम्हाला मार्ग काढायचा आहे. या संदेशाशी तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा. स्वामी माऊली सदा तुमच्या पाठीशी आहेत, तुम्हाला सदा मदत करणार आहेत, हा विश्वास ठेवा. तसंच तुम्ही जर 9 नंबर हा निवडला असेल तर तुमच्यासाठी काय संदेश आहे ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही माझ्याजवळ जी प्रार्थना करत आहात ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. चिंता करू नका. स्वामी तुमच्या प्रार्थनेचं आज तुम्हाला फळ देणार आहेत. स्वामी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देत आहेत. तुम्हाला चांगले आरोग्य लाभणार आहे. तुमचे सर्व संकट आज संपणार आहेत. तुमच्या आयुष्याला वेगळं वळण लागणार आहे. तुमच्या मनात असलेले दुःख तुम्ही स्वामींना सांगा. आपले मन मोकळे करा. तुम्हाला काही त्रास असेल तर ते कोणाकडे न सांगता आपल्या स्वामी माऊलीला सांगा. ते तुम्हाला तुमच्या जखमेवर फुंकर घालतील. पण इतरांना सांगाल तर ते त्यांच्या मनात आनंदित होतील. तुम्हाला कळणार नाही, पण ते खरं तर तुमच्या जखमेवर मीठ चोळतील आणि ते 4 चौघात सांगतील. इकडे तिकडे तुमची बदनामी करतील. म्हणून तुमच्या मनातील दुःख हे कोणाला न सांगता स्वामींना सांगा. या सर्व अडचणी दुःख हे तुमच्या मनात आहेत. ज्या दिवशी स्वामींपुढे तुम्ही मन मोकळं कराल त्या दिवशी संकटमुक्त व्हाल. काही वेळा नियती तुम्हाला सांगू इच्छिते की जे पण तुमचं काही आता चाललेलं आहे ते तुम्हाला दिशा थोडी बदलायची आहे. म्हणजे तुम्ही जो विचार करता किंवा जे कामात आहात किंवा मनात खूप घालमेल चालू आहे ते आता तुम्ही संपवायला हवं. आता तुम्ही शांत बसून स्वामींच्या नामस्मरणात लागा. स्वामींचा विचार करा. नेगेटिव्ह वातावरणात ना बाहेर पडा असं तुम्हाला स्वामी सांगत आहेत. तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देत आहे ते फक्त आपण कोण आणि परक कोण, जे पण तुम्हाला जे आता संकट येतात आहे ना, आपलं कोण आणि परक कोण
हे ओळखण्यासाठी येतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणालाही दोष देऊ नका, दुःखी होऊ नका, निराश होऊ नका. ह्यातनं तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहात, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर स्वामी संदेश आवडला असेल तर नक्की कमेंट करा, टाईप करा. श्री स्वामी समर्थ एवढं बोलून मी आपला व्हिडिओ संपवते.